मतम मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभूराज. मित्रांनो, स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल जगवेंचर जी मध्ये. आणि आज आपण निघालेलो आहोत नाशिकवरून तुळापूरला. आज मी सुरुवातच अशा वाक्याने केली आहे की ज्यात तुळापूरचं महत्त्व दडलेलं आहे. आणि नाशिकवरून तुळापूरचं अंतर आहे 210 किलोमीटर. आता आपण पोहोचलो आहोत राजगुरुनगरमध्ये. आणि राजगुरुनगरच्याच थोडं पुढे गेल्यावर चाकणवरून फाटा फुटतो. आता आपण पुण्याच्या पुढं चाकणमधून फाटा फुटतो, तिथून हा रोड जातोय चाकणमधून. ह्या रोडचं नाव आहे चाकण आळंदी रोड. आणि ह्याच रोडला आता पुढे तुळापूर, वडूबद्रुक, भीमा कोरेगाव हे सगळं ह्याच रोडला लागेल आपल्याला. आणि ह्याच रोडने पुढे आळंदी पण 10-11 किलोमीटर अंतरावर तिथून आहोत आळंदीमध्ये. आणि आता आळंदीतून Take the next right on Chakan Chowk onto Alandi Road, Alandi, Vadgaon Road, Pradikshina Road. 12 किलोमीटर इथून तुळापूर आहे. आता वाजले 11 आणि आपण आलेलो आहोत तुळापूरमध्ये. आपण बघत आहात हे तुळापूर गाव. सकाळी 7 वाजता नाशिकवरून सुरुवात केल्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी तुळापूरला. मित्रांनो, तुळापूर विषयी जर सांगायचं झालं तर तुळापूरचे पूर्वीचे नाव नांगरगाव असे होते. परंतु श्री शहाजी राजे आणि आदिलशहा यांनी हत्तीच्या वजनाच्या 24 तुळा केल्या म्हणून याचे नाव तुळापूर असे पडले. आणि आपण पोहोचलोय आता छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ. नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 जानेवारी आणि आम्ही पोहोचलो आहोत आपले धर्मस्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी. आणि हे समाधीस्थळ आहे तुळापूरमध्ये. आपण माझ्या मागं बघत आहात हे गेट. आम्ही सकाळी 7 वाजता नाशिकवरून सुरुवात केली. नाशिकपासून 210 किलोमीटर अंतरावर असलेले हे तुळापूर. आम्ही 11 वाजता आत्ता इथे पोहोचलेलो आहोत. आणि खरोखर एकदम भावनिक ठिकाण, जिथं आपल्या राजांची, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची जी समाधी आहे तिचं आज दर्शन घेऊन आज आम्ही आता पुढच्या वाटचालीस शुभारंभ करणार आहोत. आणि ह्या प्रवेशद्वारावर छत्रपती धर्मवीर संभाजीराजे समाधी प्रवेशद्वार, श्री क्षेत्र तुळापूर. आणि महाराजांचं जन्मदिनांक 14 मे 1657, किल्ले पुरंदर. आणि बलिदान सोमवार दिनांक 11 मार्च, फाल्गुन अमावस्या, सन 1689. आता आपण मध्ये जाऊया. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तेजस्वी आणि पराक्रमी कोणी राजा असेल तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज. 9 वर्षात 140 लढाया अजिंक्य राहिलेले छत्रपती संभाजी महाराज खरोखर प्रेरणादायी आहे. मध्ये प्रवेश करतात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा. आणि पुतळ्यासमोर औरंगजेबांनी ज्याला अटक केली होती असे कवी कलश यांची देखील समाधी आपल्या नजरेस पडते. समाधी परिसरात छोटे पुस्तकांचे देखील स्टॉल्स, दुकाने उपलब्ध आहेत. आपल्याला हवे ते पुस्तके संभाजी महाराजांच्या जीवनावरील इथे उपलब्ध आहेत. समाधी स्थळावर संगमेश्वराचं एक मंदिर देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर आधी इथेच संगमेश्वर येथे मराठ्यांचे राज्य स्थापन व्हावे असे स्वप्न बघितलेले होते. आणि त्याची मुहूर्तमेढ इथेच ठेवली होती. असे हे संगमेश्वराचं मंदिर भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. हाच तो संगम भीमा, भामा आणि इंद्रायणीचा. या ज्या 3 नद्या आपण बघत आहात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ इथेच मध्ये समाधी आहे महाराजांची. त्याच्यामध्ये ताम्रपत्रावर लिहिलेला लेख आहे. आणि ह्या भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमावरच महाराजांची
औरंगजेबांनी शिरच्छेद करून जिथे हत्या केली हीच ही जागा. आणि खरोखर एकदम भावनिक हे ठिकाण. इथे येऊन म्हणजे असं मन हेलावून जातं की संभाजी महाराजांनी किती आपल्या स्वराज्यासाठी किती अवहेलना केली. त्यांनी सतत 40 दिवस औरंगजेबाच्या कैदेत राहून आणि हालहाल करून खरंच त्यांचं जे मरण आहे त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. ते पाहून खरोखर एक मनात एक वेगळीच वेदना त्यांच्याविषयी निर्माण होते की हे सगळं त्यांनी कशासाठी सोसलं असेल, का त्यांनी एवढा त्रास सहन केला असेल. तर खरोखर स्वराज्यासाठी ज्यांचे डोळे काढून घेतले, ज्यांच्या कानात शिसं भरलं, ज्यांची जीभ छाटली, त्या क्रूर औरंगजेबाने त्यांना एकदम वेदना देऊन मारलं. खरोखर त्या संभाजी राजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर सदैव असावा असं हे ठिकाण. आता आपण आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी. याच अर्धपुतळ्याखाली छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संभाजी महाराजांचा अस्थिकलश ठेवण्यात आला आणि पुतळ्यामागेच जे आपण बघत आहात ते ताम्रपत्रामध्ये लिहिलेलं ते समाधीस्थळ. इथे मध्ये महाराजांचं अर्धाकृती पुतळा, जन्म दिनांक आणि इथे जे वाक्य लिहिलेले तुब तेज निहार के तखत तेजो औरंग. शंभू राजांबरोबर जो अटक झालेला होता कवी कलश यांचे हे उद्गार. जेव्हा महाराजांना अटक करून औरंगजेबाच्या दरबारी आणण्यात आलं आणि जेव्हा औरंग स्वतः त्याच्या गुडघ्यावर त्याच्या ज्या रुकटा वाचण्यासाठी उतरला, तेव्हा गुडघ्यावर बसलेला औरंगजेबाला बघून संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात की महाकवीजी, कवी आहात आपण, सुचते का आपणास एखादी कविता. तेव्हा कवी कलशांनी म्हटलेले वाक्य तुझं निहार के तखत तजो औरंग, म्हणजे राजे आहात तुम्ही आणि खरोखर तुमचं तेज बघण्यासाठी औरंगजेब स्वतः सिंहासन सोडून तुम्हाला बघण्यासाठी बघा कसा गुडघ्यावर आलेला आहे. म्हणजे मरणाच्या दारात उभे असून सुद्धा संभाजी राजे हे कधीही त्यांचा बाणेदारपणा, त्यांचा कणखरपणा हा कधीही कमी झालेला नाही. आणि खरोखर धर्मवीर, धर्म स्वराज्यासाठी आणि धर्म संरक्षणार्थ त्यांनी शेवटपर्यंत झुंज देत राहिले असे हे आपले छत्रपती शंभू महाराज. आणि ह्याच संगमेश्वरावर 3 नद्यांचा संगम हा भीमा, भामा आणि इंद्रायणी याच्यावर त्यांचा देहत्याग, त्यांची जी शिरच्छेद करण्यात आला फाल्गुन वैद्य 11 मार्च 1689 रोजी, म्हणजे आपल्या मराठी सणाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. आणि औरंग्यानी त्यांचा शिरच्छेद करून ज्या लाकडी याच्यात जी त्यांची गुढी पाडव्याच्या दिवशीच्या आधीची हे केली ती खरोखर एकदम क्रूर होती. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे आता महाराष्ट्र शासनातर्फे हेलिकॉप्टरतर्फे इथे पुष्पवृष्टी करण्यात येते आणि खरोखर एक त्या दिवशी इथून पूजा वगैरे करून संभाजी महाराजांची जी अंत्ययात्रा जी कधी निघालेली नाही ती एक त्या स्वरूपात एक छोटीशी पदयात्रा इथं काढण्यात येते. आणि खरोखर सर्वांचे हे आपले हे जे दुसरे राजपुत्र आपल्याला लाभलेले होते शंभू महाराज, खरोखर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा. आणि तुमचं बलिदान जे मराठी साम्राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी तुम्ही जे केलेले आहे ते कधीही व्यर्थ जाणार नाही. फक्त 8 वर्षाचे असताना 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 14 भाषा अवगत असणारे, 9 वर्षाचे असताना आग्रा मिशनला महाराजांसोबत असणारे आणि 14 वर्षाचे असताना बुद्धभूषण, नखशिख, नायिका भेद हे 3 संस्कृत ग्रंथ लिहिणारे आपले संभाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 140 लढाया लढल्या आणि त्यातील एक सुद्धा लढाई ते हरले नाही. त्यांच्या पराक्रमाने त्या काळी आशिया खंडातील सर्वात मोठं सैन्य असणारा औरंगजेब हा पुरता हैराण झाला होता. त्यावेळेस त्या दिल्लीच्या बादशाने कसम घेतली होती की जोपर्यंत मी महाराजांना पकडत नाही तोपर्यंत माझा मुकुट मी चढवणार नाही. परंतु स्वराज्यातीलच काही भेद्यांनी
महाराजांना पकडून दिले आणि औरंग्याने महाराजांना आणि कवी कलशांना ताब्यात घेतले. पुरंदर शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र वयाच्या 14व्या वर्षी अप्रतिम ग्रंथांची निर्मिती करणारा हा बाल साहित्यिक. खरोखर मित्रांनो, औरंग्याने जेव्हा संभाजी महाराजांना ताब्यात घेतली तेव्हा तब्बल 40 दिवस त्यांना असह्य वेदना देऊन त्यांनी मारले. का सहन केल्या महाराजांनी 40 दिवस या असह्य वेदना? का नाही ऐकले औरंगजेबाचे? कशासाठी त्यांनी एवढे केले? तर खरोखर मित्रांनो, आपल्या देशाकरता, आपल्या स्वराज्याकरता, या भूमिपुत्रांच्या रक्षणाकरता, या भीमा, भामा, इंद्रायणी, आंध्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी येथेच महाराज कायमचे चिरनिद्रिस्त झाले. अशा या माझ्या शंभू राजाला, माझ्या गुरुला त्रिवार मानाचा मुद्रा. जय जिजाऊ, जय शिवराय. शंभू राजांचे आशीर्वाद माझ्या परिवारावर सदैव राहो आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची कृपादृष्टी ही राहो. हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.